नमस्कार, NTV इंडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। पुसदमध्ये UGC कायद्याच्या समर्थनार्थ भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचा एल्गार। उच्च शिक्षणातील सामाजिक न्याय, आरक्षण आणि शिष्यवृत्तींच्या प्रश्नावरून आज पुसदमध्ये भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। 15 जानेवारी 2026 रोजी केंद्र सरकारने लागू केलेल्या UGC कायद्याच्या समर्थनार्थ आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली। पुसद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टी यांच्या नेतृत्वाखाली शांततापूर्ण मार्गाने एल्गार पुकारण्यात आला। उच्च शिक्षण क्षेत्रात SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, घटनात्मक आरक्षण कायम राहावे आणि शिष्यवृत्तीचे प्रश्न मार्गी लागावेत या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। NTV इंडिया न्यूजसाठी मुख्य संपादक अशोक गायकवाड। अधिकारी जय भीम। मी अशोक भालेराव, भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेचा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष। आज भीम आर्मी व आझाद समाज पार्टीच्या वतीने UGC कायद्यासंदर्भात सन्माननीय राष्ट्रपती यांना, उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदयांना निवेदन या ठिकाणी देत आहे। या ठिकाणी भीम आर्मी व आझाद समाज पार्टीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये ज्या प्रकारे UGC संदर्भामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला, या येथील केंद्र सरकारने याची दखल घेऊन इथल्या SC, ST, OBC जे विद्यार्थी आहेत त्याच्यावर ज्या पद्धतीने अन्याय होत आहे, ज्या पद्धतीने त्यांचं शोषण होत आहे, युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं जे शोषण होत आहे, त्या कायद्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत ते निर्देश कुठंतरी SC, ST, OBC या विद्यार्थ्यांना संपवण्याचं काम या ठिकाणी करत आहे, की त्यांचं शोषण थांबलं पाहिजे। या ठिकाणी ब्युरो रिपोर्ट